गणेश उत्सव हा परक्या कोणाचा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा उत्सव आहे आणि ह्या उत्सवाचा आनंद जास्तीत जास्त मिळवायचा असेल तर हा उत्सव आपल्याला त्रासदायी ठरता कामा नये या पद्धतीने विचार करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गणपतीमुळे होणारं कोणकोणत्या प्रकारचं प्रदूषण होतं याचा विचार जर केला तर पण पाण्याचं प्रदूषण, वायूचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण आणि ध्वनीचं प्रदूषण या चारही गोष्टी आपण टाळायला पाहिजे। पाण्यामध्ये आपण गणपतीचं विसर्जन केलं तर त्याचा रंग आणि त्याच्या मूर्तीमुळे पाण्याचं प्रदूषण होणार नाही आणि जलस्रोत कायम स्वच्छ राहतील हे आपल्याला बघायला लागेल। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे गणपतीच्या निमित्ताने जी सजावट केली जाते त्या सजावटीमध्ये थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। असे पदार्थ कचऱ्यात येणार नाहीत, जे कुजत नाहीत असे कचऱ्यात येऊ नयेत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे। सार्वजनिक मंडळाच्या पातळीवरती मूर्तीची उंची हा एक महत्त्वाचा मुद्दा राहतो। अनेकदा मूर्तीच्या उंचीमुळे अनेक अपघात झालेले आहेत, ही गोष्ट आपल्याला टाळता आली पाहिजे आणि टाळली पाहिजे। छोट्या मूर्ती किंवा त्याच मूर्तीचा पुनर्वापर करणं याचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे। विसर्जनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ही घरातल्या घरात सुद्धा आपण विसर्जन करू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्यायला हरकत नाही। काही वेळेला धातूची मूर्ती गणपतीची सुपारी म्हणून गणपतीची पूजा करणं हेही पर्याय आपण निवडायला हरकत नाहीत। सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या मंडळांच्याकडून डॉल्बी हा एक मोठा आवाजाचा हे आहे, हा आपल्याला टाळला पाहिजे। गेली 2 वर्ष कोल्हापूरकरांनी एक महाराष्ट्राला आदर्श घालून दिला आहे, याही वर्षी आणि याही पुढं आपण ही डॉल्बी टाळूया, हा एक आपण गणेशोत्सवामध्ये इको फ्रेंडली करण्यामध्ये लक्ष देऊया। ज्या वनस्पती आणि भरपूर फुलं आपल्याकडे आहेत, अनेक सजावटीची वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याची सजावट आवर्जून करावी, चांगले देखावे जरूर करावेत, त्या उत्सवाचा जरूर आपण हे करावा। पण फटाके आणि गुलालासारख्या ज्या गोष्टी आहेत याला आपण फाटा द्यावा आणि श्री गणरायाच्या गजानन हा 64 कलांची देवता मानली जाते, याच्या सगळ्या ज्या कला आहेत याचा अत्यंत उत्साहीपणे आपण वापर करूया आणि हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया।